हॅलो नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरेच जण अनेक दिवसापासून वॉक करतात, पण त्यांना त्याचे रिझल्ट काहीच मिळत नाहीत. कारण बरेच जण गप्पा मारत मारत रमत गमत वॉक करत असतात. त्याने काय बरं तुमच्या कॅलरी बर्न होणार आहेत? आणि एक प्रश्न, तिशीत असूनही दम लागतो, गुडघे दुखतात, पाठ दुखते, तर मग 50शीतही काही लोक इतके फिट कसे दिसतात बरं? कारण वय वाढल्यानं माणूस म्हातारा होत नाही, सवयी आपल्या म्हाताऱ्या होतात. आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे वय नाही, तर बसून राहण्याची जीवनशैली. ही मोठी समस्या बनत चालली आहे. दिवसभर खुर्चीवर बसायचं, मोबाईल बघायचा, लॅपटॉप बघायचा, लिफ्टचा वापर करायचा आणि घरी गेल्यावर पुन्हा सोफ्यावर बसायचं, म्हणजे चालणं कुठेच नाही. आणि गाडीचा वापर, टू व्हीलर, फोर व्हीलर. अशा शरीराकडून तुम्ही फिटनेसची अपेक्षा कशी करणार सांगा बरं? शरीराला रोज हालचाल व्हायलाच हवी. फक्त पावलं मोजणं नाही, तर स्नायूंना काम, हृदयाला गती आणि सांध्यांना हालचाल ही मिळालीच पाहिजे. तुमच्या शरीराचा एक साधा नियम आहे बघा, यूज इट और लूज इट. ज्या स्नायूंचा वापर होत नाही ते कमकुवत होतात, ज्या सांध्यांना हालचाल मिळत नाही ते कडक होतात आणि मग ते शीतच शरीर 50शीसारखं वाटायला लागतं. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही रोज शरीरासाठी किमान 30 मिनटं देत असता का? की फक्त उद्यापासून सुरू करायचं म्हणून स्वतःला समजावता? मग आजची छोटी सवय उद्याचं मजबूत शरीर बनवते हे लक्षात घ्या. आणि कमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही रोज किती मिनटं स्वतःच्या फिटनेससाठी देता? आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.